माईकला टाकून देतो. टाकून दे ना. जास्त झूम नको करू ना. बोलू नको. या भूमीवर कळ्या फुलांनो परिमळ उधळा आता, सागर सरिता जलधारांनो इथे टेकवा माता. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करूया. शतदा आपल्या शब्द सुमनाने स्वागत करत आहेत एसपी विद्यालय उचाटचे या विद्यार्थिनी. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ, ज्ञानमाता सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौघांच्याही चरणी नतमस्तक होते. आज कुडूसमध्ये राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन होतंय आणि या साहित्य संमेलनाचे आयोजक ते म्हणजे साहित्य कला विचार मंच आणि त्याचबरोबर शिवतेज मित्रमंडळ जयश्रीनगर कुडूस यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित महाराष्ट्र स्तरावरचं हे राज्यस्तरीय साहित्य संमेलन. या संमेलनासाठी उपस्थित आजच्या संमेलनाध्यक्ष सन्माननीय विजयाताई मारोदकर, ज्येष्ठ साहित्यिका, त्यांचा परिचय आपण ऐकला. आणि खरोखर ताई, आजच्या साहित्य संमेलनासाठी आपल्यापेक्षा वेगळं असं कुणी आम्हाला मिळालं नसतं असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आपलं आम्ही स्वागत करीत आहोत या कुडूसच्या नगरीमध्ये.
आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय पत्रकार आणि त्यापेक्षा आम्ही असं म्हणतो की समाजामध्ये विचारांची मशाल धगधगती ठेवून त्या मशालीचा उजेड संपूर्ण समाजामध्ये परिवर्तित करणारा असा आमचा मशालकार सन्माननीय शरदजी पाटील साहेब, आपलंही या ठिकाणी स्वागत करते. जय हिंद न्यूज नेटवर्कचे सन्माननीय महेशजी धानके सर, आपण आपल्या स्पष्ट आणि परखड अशा मार्मिक वचनांसाठी प्रसिद्ध आहात. आजच्या या साहित्य संमेलनामध्ये या साहित्य संमेलनाची स्वागताध्यक्ष म्हणून मनस्वी स्वागत करते. ज्येष्ठ गझलकार आणि ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय किरण जोगळेकर सर हे एक असं व्यक्तिमत्व, हृदय व्यक्तिमत्व आहे. साहित्यिक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे किरण जोगळेकर सर. आजही येताना पाहिलं की साहित्य क्षेत्रामध्ये ज्या वेळेला साहित्यिकांनी मुसाफिरी सुरू केली त्यावेळेलाची साहित्यिकाची आठवण, त्यावेळेची साहित्यिकाची ओळख म्हणजे त्यांच्या खांद्यावर लटकवलेली त्याची ती पिशवी आणि तोच पेहराव घेऊन सर्वसामान्य साहित्यिकांच्या मध्ये, विशेषतः साहित्यप्रेमींमध्ये अवतरित झालेले किरण जोगळेकर सर, आपलं ऐकण्याची खूप इच्छा आहे आणि म्हणूनच आजच्या या साहित्य संमेलनात या संमेलनाची स्वागताध्यक्ष म्हणून मनस्वी स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी खूप मोठं आणि मोलाचं सहकार्य केलेलं आहे ते या नगरीचे आणि खरं तर शिवतेज मित्र मंडळाचे सन्माननीय डॉक्टर प्रमोद पाटील साहेब. म्हणजे डॉक्टर असणं आणि साहित्यिक असणं हे आजकाल समीकरण झालंय. बरीच डॉक्टर मंडळी साहित्यामध्ये आता खूप चांगल्या पद्धतीने मुसाफिरी करतायत, पण ग्रामीण भागात ज्यांच्यापर्यंत साहित्याची विशालता पोहोचली नाहीये अशा ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याची धडपड आम्हाला जाणवते आणि ती नक्कीच स्तुत्य आहे, स्पृहणीय आहे असं मला वाटतं. आपलंही स्वागताध्यक्ष म्हणून स्वागत करते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, खरं तर हा सगळा जो घाट घातला गेला साहित्य संमेलनाचा, म्हणजे एखाद्या गावामध्ये गावाच्या स्तरीय साहित्य संमेलन करणं हे करताना आमचा एखादा कार्यकर्ता खूप डगमगतो, खूप घाबरतो. कारण त्याला माहिती आहे की जर एखादा कव्वालीचा कार्यक्रम ठेवला ना किंबहुना लावण्यांचा कार्यक्रम ठेवला ना तर तुम्ही न बोलवता खचाखच गर्दी भरलेली असते, पण प्रबोधनाचं, समाजाच्या प्रबोधनाचं काम करणाऱ्या साहित्यिकाच्या अंगी पदरी निराशा येते. आणि हे एवढं मोठं शिवधनुष्य पेललंय ते म्हणजे या साहित्य कला विचार मंचाचे सन्माननीय अध्यक्ष विजय जोगमार्गे सर. व्यासपीठावर कुठेही न बसता आलेल्या प्रत्येकाची काळजी घेणार हे व्यक्तिमत्व आणि खरोखर साहित्याविषयी असलेली तळमळ समाजाच्या खोलपर्यंत गेलं पाहिजे हा जो ध्यास आहे, हा ध्यास आणि या निमित्तानं हे सुंदर असं व्यासपीठ या ठिकाणी आज त्यांनी आपल्याला निर्माण करून दिलंय. आणि या व्यासपीठावरती या संपूर्ण समाजातली प्रत्येक क्षेत्रातली आगळी वेगळी अशी सुंदर व्यक्तिमत्व आहेत ज्यांचा उल्लेख राहिलाय. त्या म्हणजे आमच्या किलबिलच्या सर्वे सर्वा, किलबिल विद्या मंदिरच्या शैक्षणिक क्षेत्रामधलं ज्यांचं योगदान अतिशय सुंदर आहे. किंबहुना कुडूस नगरीमध्ये असं काहीतरी ज्या वेळेला वेगळं होतं ना त्यावेळेला माझा खारीचा वाटा लागलाच पाहिजे अशी जिची अपेक्षा असते ना ती आमची चेतना गौरी पाटील. तिचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. कारण आजच्या दिंडीमध्ये आपण पाहिलं की ह्या साहित्याचा वारसा पुढे नेताना छोट्या छोट्या मुलांना बरोबर घेतल्याशिवाय, त्यांच्यावर संस्कार केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून त्यांनी संपूर्ण चांगल्या पद्धतीचे योगदान आजच्या या साहित्य संमेलनाच्या दिंडीसाठी सुद्धा दिलेलं आहे. असे अनेक व्यक्तिमत्व, मी जसं म्हटलं की समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी अनेक सुंदर सुंदर व्यक्तिमत्व आहेत. आणि जशी सुंदर व्यक्तिमत्व या व्यासपीठावर आहे तशीच सुंदर, आदरणीय आणि महनीय व्यक्तिमत्व व्यासपीठासमोर सुद्धा जनसामान्यांमध्ये बसलेली आहेत आणि याचा मला मनस्वी आनंद आहे. प्रत्येकाची नावं घ्यायचं म्हटलं तर कदाचित कुणाचं एकाचं नाव राहील आणि मग त्याला न्याय दिला नाही असं होईल. म्हणून आपल्या सर्वांचं, अगदी सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. मुळात साहित्य म्हणजे काय तर आमचे मधु मंगेश कर्णिक म्हणतात, ताई मधुभाई म्हणतात की समाजाच्या सह येतं ते साहित्य, समाजातलं ममत्व घेऊन समाजासह जे येतं ना ते साहित्य. मग त्यामध्ये काय असतं, समाजाच्या आशा असतात, समाजाच्या गरजा असतात,
समाजाची निकड असते, किंबहुना भविष्यामध्ये समाजाने कशी वाटचाल करावी याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये असतं. जसं वर्तमानाचं असतं, जसं भूतकाळाचं असतं, तसं भविष्यकाळाचं सुद्धा असतं. आणि म्हणून हे साहित्य आपल्याला खूप काहीतरी चांगल्या पद्धतीने देणारं असतं. आणि मला नेहमी असं वाटतं, कारण साधारणतः मला वाटतं 1994 पासून या साहित्य चळवळीशी मी जोडली गेले. आणि मग माझं ठाम मत झालं की जो साहित्याच्या वाटेवर येतो ना, त्याला आयुष्यामध्ये समाधान जे एवढं मिळतं की जे पैशानं विकत घेता येत नाही. साहित्य चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि या ठिकाणी प्रास्ताविक करत असताना सरांनी सांगितलं की जशा पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भेद असतात, तशाही पद्धतीचा भेद या ठिकाणी प्रस्थापित आणि नवोदित अशाही पद्धतीचा आहे. नसावा असं त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु दुर्दैवानं आहे. बरेच प्रस्थापित असे असतात की त्यांना नवोदितांचा फार मोठा त्रास सुद्धा होत असतो. बऱ्याच लोकांना वाटतं की ही फक्त आपली मक्तेदारी आहे, याच्यामध्ये बाकीच्यांनी घुसू नये असंही अनेकांना वाटतं. परंतु जो खऱ्या अर्थानं मातीमध्ये रंगलेला आहे, मातीमध्ये तयार झालेला आहे आणि या मातीच्या कुशीतूनच ज्याचं साहित्य अंतर्मनातून निर्माण झालेलं आहे, तो प्रस्थापित असो नाही तर विस्थापित असो किंवा नवोदित असो, तो सगळ्यांचाच बाप असतो हे आपण आतापर्यंत दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून कोणी किती जरी काही कशा पद्धतीने म्हटलं तरी आपलं साहित्य हे दर्जेदार आहे हे 100% सत्य आहे. कारण जे अंतर्मनातून आलंय, उर्मेतून आलंय, जे भोगलंय, जे सोसलंय, जे दिसलंय, ते खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी जाऊन टिपलंय. बरेचसे साहित्यिक हे एखाद्या टेबल खुर्चीवर बसून साहित्य निर्माण करतात आणि त्या साहित्यामध्ये आणि ज्यातून अंतर्मनातून तयार झालेलं आहे किंवा जे भोगलंय ते कागदावर उमटलंय ते साहित्य ह्या साहित्यापेक्षा खूप मोठे दर्जेदार आहे. आणि अशा साहित्यिकांची रेलचल आता योगायोगानं आणि सुदैवानं आपल्या या साहित्य नगरीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे. आणि एक फार मोठी पिढी आता त्यांची तयार झालेली आहे. त्याच्यामुळे ही सगळी जी कोणी प्रस्थापित असतील त्यांना आता मात्र माहिती झालेली आहे की ह्या नवोदित साहित्यिकांची मांदियाळी प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि एक त्यांच्या पद्धतीचं एक साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू झालेलं आहे. आणि हे साहित्य निर्माण करण्याचं काम किंवा त्याला चांगल्या पद्धतीनं सक्षम आणि सजग करण्याचं काम विजय जोगमार्गे सरांच्या माध्यमातून असेल किंवा इतरांच्या माध्यमातून असेल, अशा पद्धतीचं साहित्य मंच ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी त्या पद्धतीनं हे सगळं साहित्य सजग होत असतं. आम्ही विचार मांडतो. ही कशीदा प्रकारची कविता आहे. याच्यात पहिला एक अक्षराध्यक्षर असा आहे, फुले सावित्री ज्योतिबा वंदन. एकदाच म्हणतो म्हणजे ती लक्षात येईल. फुलावे स्त्रियांनी राहू नये अंधारात, लेकीनी रमावे जीवनाच्या शिक्षणात. फुले सावित्री. सारा जन्म सावित्रीबाई बघा कष्टली, विद्या दान करुणी दिली तिने सावली. त्रिकाळ करावे तिचे स्मरण दिनरात. सावित्री. ज्योतिबा. ज्योत शिक्षणाची देशी तिने उजळली, तिला साथ ज्योतिरावांची सदा लाभली. बालिका दिन स्मरून कृतज्ञ मनात. पुढे वंदन. वंदू किती माय तुझे थोर उपकार, दहन त्या अंधश्रद्धा विचाराला धार. नमस्कार घे एक धीर दे जीवनात, फुलावे स्त्रियांनी राहू नये अंधारात, लेकीनी रमावे जीवनाच्या शिक्षणात. या सावित्रीबाईंच्या लेकी आज इथे एवढ्या सन्मानाने व्यासपीठावर बसल्या आहेत. त्यांचं मी खरंच कौतुक, अभिनंदन आणि मनापासून त्यांना वंदन करतो. साहित्याचं संमेलन हे आजच्या घडीची आवश्यकता आहे. आम्ही अनेक ग्रुप व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, आता ह्या मीडियामध्ये खूप असे समूह झालेले आहेत ज्याच्यात कवींना आपलं कविता मांडण्याकरता जवळपास रोज स्पर्धा असलेलं एक माध्यम तयार आहे. आणि त्याच्यातून खूप वेगवेगळे लेखक, कवी हे आपल्याला इथे उदयाला आलेले दिसतात. आणि अखिल भारतीय संमेलनामध्ये मात्र या सगळ्यांना खूपच मर्यादित असा वाव मिळतो. त्यामुळे अशा पद्धतीचं साहित्य संमेलन हे घेणं ही काळाची गरज आहे. आणि आमचे जोगमार्गे आणि त्यांचे सहकारी
यांनी हे धनुष्य पेललेलं आहे आणि अतिशय उत्तम रीतीने त्याचं संयोजन त्यांनी केलेलं दिसतंय. तर त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि एक छोटीशी गझलकार म्हणून परिचय दिला असल्यामुळे साहित्य विषयावरची एक छोटीशी गझल सादर करतो आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो, कारण अजून अनेक पाहुण्यांना इथे बोलायचं आहे, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे. शब्द सुरांच्या हिंदोळ्यावर अशीच यावी एक कथा. शब्द सुरांच्या हिंदोळ्यावर अशीच यावी एक कथा. बघता बघता स्वरूप व्हावी भळभळणारी मनोव्यथा. बघता बघता स्वरूप व्हावी भळभळणारी मनोव्यथा. स्वप्न मनीचे उजळत जावे शब्दांशी रमता रमता. स्वप्न मनीचे उजळत जावे शब्दांशी रमता रमता. अन पानावर अन उमटावी पानावरती एक अनोखी नवलकथा. अन उमटावी पानावरती एक अनोखी नवलकथा. साहित्य म्हणजे काय? शेवटी समाजाच्या सगळ्या मनाचं निरीक्षण आहे. जर ते निरीक्षण करून मांडलं तर ते खरं रसरशीत जिवंत साहित्य होईल, अन्यथा ती विज्ञान काल्पनिका होईल. तर पुढचा शेर आहे त्याचा. सभोवतालच्या मनामनाशी धागे जुळवत स्नेहाचे. सभोवतालच्या मनामनाशी धागे जुळवत स्नेहाचे. व्यक्तिचित्र ते सजीव करणे साहित्याची कुळ कथा. व्यक्तिचित्र ते सजीव करणे साहित्याची कुळ कथा. शब्द सुरांच्या हिंदोळ्यावर अशीच यावी एक कथा. सागर लाटांचे हे नर्तन सृष्टीचे ते रूप चिरंतन. सागर लाटांचे हे नर्तन सृष्टीचे ते रूप चिरंतन. टिपून करावे त्यांचे वर्णन न्यावे मग अक्षर सुपथा. टिपून करावे त्यांचे वर्णन न्यावे मग अक्षर सुपथा. शब्दांना मोहिनी पडावी. शब्दांना मोहिनी पडावी घेऊन त्यांनी मग शपथा. शब्दांना मोहिनी पडावी घेऊन त्यांनी मग शपथा. सजवून त्यांचा जथा तयानी यावे मनीच्या राजपथा. सजवून त्यांचा जथा तयानी यावे मनीच्या राजपथा. शेवटचा शेर आहे. शब्द फुलावे इंद्रधनुगत. शब्द फुलावे इंद्रधनुगत किरण तयातून चमकावे. शब्द फुलावे इंद्रधनुगत किरण तयातून चमकावे. सरस्वतीच्या चरणी वहावे पुष्पतयांचे हीच प्रथा. पुष्पतयांचे हीच प्रथा. असो, मला आपण इथे बोलावून माझा सन्मान केला आणि मला इथे व्यक्त व्हायलाही संधी दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानून माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कविवर्य जोगळेकर सर. खरं म्हटलं तर शब्द या सर्व साहित्यिकांविषयी मी म्हणेन की हे सर्व शब्द काहीही न गिरणारी अशी राजकारणातली मंडळी असतात, परंतु ज्योतिताई सारख्या ताई आज स्वागताध्यक्ष जेव्हा आहे त्या स्वागताध्यक्ष आहेत आणि राजकारणात आहे, यामधूनच सगळा उलगडा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा होतो. साहित्यावर त्यांचं प्रेम आहे म्हणून त्या आज आहेत, विजयजींच्या पाठीमागे उभे आहेत. तशीच माझी मैत्रिणी या ठिकाणी माझ्यासोबत नागपूरहून आलेल्या आहेत, त्या शोभाताई कोटकर, आणि आमच्या नागपूरपासून 40 किलोमीटरवर मोहपा नावाचं गाव आहे, त्या गावच्या त्या नगराध्यक्ष आहेत. परंतु त्या पदापेक्षाही त्या कवयित्री मैत्रीण आहे आणि म्हणून त्यांनी कवितेला महत्त्व दिलं. आज त्याही सुद्धा आमच्या सोबत आलेले आहे. मंजुताई कारेमोरे, अरुणा कडू, ही सगळी मंडळी माझ्यासोबत नागपूरवरच्या प्रवासामध्ये. नीता इटनकर ही आलेली आहे. कालपासून आम्ही मंडळी इकडे आलेलो आहोत आणि विजयजी जोगमार्गे ह्यांचं सगळं आम्ही बघतो आहोत. हा वारसा आम्हाला खूप प्रोत्साहित करतोय. आमची बहिणाबाई चौधरी, हिला आम्ही कधीच विसरू शकत नाही. या जळगावच्या हिरणी लिहिणाऱ्या, तिला नाही माहिती मी कुठल्या वृत्तात लिहिते, मी कुठल्या अलंकारात लिहिते, मला लिहायचं ते मी लिहून मोकळी झाली. माझा अभ्यास तुम्ही ठरवा, माझी कविता कशामध्ये बसते आहे. अशा प्रकारची बहिणाबाई आजच्या जगण्याचं सगळं काय म्हणता येईल त्याला तत्वज्ञान आपल्या लेखणीतून लिहून सांगून गेली की जेव्हा इमान सचोटी पापा मंदिरे बुडालं.
जेव्हा इमान सचोटी पापा मंदिरे बुडालं तेव्हा याचं मानसानं किल्ल्या कुलूप घडवलं. किल्ल्या राहिल्या ठिकाणी आणि तिजोऱ्या फोडल्या तेव्हा याचं मानसानं बेड्या लोखंडी घडवल्या. एकाच लोखंडाचे कितीतरी उपयोग माणसानं स्वतःची कधी कधी माणुसकी विकताना तर कधी कधी माणुसकी जपताना वापर केलेला आहे हे सांगितलं. आणि बहिणाबाई कोण होत्या, त्यांनी काय केलं, इंद्रजीतजी भालेराव हा वारसा आजपर्यंत नेतात आहे, अर्थात त्यांचे सुपुत्र याला कारणीभूत आहे. असं सगळं आहे. हे सगळं तरी होत असताना आम्ही मात्र जातीपातीचा आवाकाची सगळी बंधनं बाहेर टाकून साहित्यिक ही आमची जात आहे, कवी मित्रमैत्रिणी ही आमची जात आहे, लेखक आमची जात आहे. ह्या पातळीवर अशा प्रकारच्या साहित्य संमेलनामध्ये एकत्रित येतो आणि मग आमची कविता या ठिकाणी नंतरचे सत्र होणार आहे. माझे बरेच मित्रमैत्रिणी या ठिकाणी आले, कोणी बोलणार आहेत, कोणी कथाकथन करणार आहेत, कोणी गाणार आहेत, कोणी कवी संमेलनामध्ये आपली कविता सादर करणार आहे. परंतु मी म्हणते की ते जे काही सादर करणार आहे त्या सादरीकरणामध्ये एक कथा आहे, ती त्यांच्या मनातली आहे, ती त्यांच्या सादरीकरणातली आहे. त्यांच्या सादरीकरणाचा तो एक सूत्रधार आहे. म्हणून ही माझी कविता मी तुम्हाला या साहित्य जोडताना सादर करते आणि आपली रजा घेते की कथा अशी आपणाहून कवितेमध्ये सामावून जात असते. कविता आणि कथेचे असते सुरेख नाते, कविता आणि कथेचे असते सुरेख नाते. खूप मोठी एखादी कथा मग कविता होऊन जाते. कथेच्या मोठ्या परिघातून, कथा मोठी असते, कविता छोटीशी आहे, बरेच काही बोलून जाते. चारोळीला विचार असंच हिंडलं जातं, परंतु एखादी चारोळी पण कधी कधी खूप मोठी गोष्ट सांगून जाते, आपलं जगणं सुद्धा बदलवून टाकते. म्हणून कथेच्या मोठ्या परिघातून कविता फक्त निवडते आशय, शब्दांचे लेणे सुरेख मांडत व्यक्त होते कवितेचा विषय. कौशल्यपणास मग लागते कवीचे, तो जेव्हा लिहायला लागतो त्यावेळेला त्याची स्वतःची त्या कवितेशी एक प्रकारची लढाई सुरू असते. कौशल्यपणास लागते कवीचे, मग आकार घेते शब्द लेणे. कवी लिहू लागतो आणि मग कवितेची होऊन जाते गाणे. अंगोपांगी मग गोंदून घेते ती कविता भावनांचे गोंदन लेणे. अंगोपांगी मग गोंदून घेते ती कविता भावनांचे गोंदन लेणे. कथाही मग तृप्त होऊन जाते पाहून पुढ्यातले हे कवितेचे देणे. साहित्याच्या क्षितिजावर जेव्हा अशी एखादी कथा कवितेस भेटून जाते, सुरेख मेळ पाहून त्यांचा काव्यरसिक खुलून जातो असं मला प्रेक्षको नमस्कार. मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलंय. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आतापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलंय हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली, त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं, वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही. आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. मित्रांनो, आपला भाग ग्रामीण आहे, डोंगराळ आहे, बऱ्याच वेळा नेट नसतं आणि बऱ्याच वेळा
हे चॅनल कसं पाहावं हेही माहीत नसतं. म्हणजे अनेक मित्रांना अजूनही ते सबस्क्राईब करता आलेलं नाही. तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या मित्रांना, शेजाऱ्यांना हे चॅनल सबस्क्राईब करून द्या. ते कसं करायचं ते सांगा. एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर तो लाईक कसा करावा तेही समजून सांगा. आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करून आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा. खरं तर आता हे युगच इंटरनेटचं युग आहे. सोशल मीडिया सध्या फार्मामध्ये आहे. आणि अशा वेळेस मशाल न्यूज नेटवर्क आपला एक वेगळ्या अस्तित्वाचा ठसा उमटवू पाहते. आणि तो तुमच्या सर्वांच्या मदतीने. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतोय की हे चॅनल जास्तीत जास्त लोकांनी पाहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर सर्वांनाच हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा. आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ लाईक आणि शेअर करा एवढीच विनंती करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद.